पुढे लँडस्लाइड झालाय, परिस्थिती खूप बेकार आहे इथल्या रोडची. पुढे पोलीस अशी कोणालाच सोडत नाही. 50 गाड्या ते याच्यात दरिंग कोसळल्या, म्हणजे डेंजर अशी लँडस्लाइड झाली बघा. वाईट लँडस्लाइड झाली, काही सांगता नाही काय होईल. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा लोकांनी तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये बॅग वगैरे पॅक केली आणि निघलोन जावाचा याच श्रीनगरला. महावैष्णव देवीचा दर्शन घेऊया आता. मस्त असं धुका वगैरे पडलाय. आम्हाला आजचा टाइम दिलता, 10 मिनिटं आधीच रेडी वगैरे होऊन निघलो. आज ट्रॅव्हल आहे, मस्त असा एन्जॉय करू ट्रॅव्हल मध्ये. हॉटेल नाही घर जा रे अभि. हा मजा आली. कालचा ब्लॉग पण एडिट केला मी. काल आवरा दमलेलो मी, तरी रूम येऊन झोपलो नाही मी. 4 वाजेपर्यंत एडिट केला आणि आता 7ला उठून रेडी वगैरे झालो. 8 वाजला आता. 4 वाजेपर्यंत एडिट केला, अजून थोडा बाकी आहे तो, आणि आता करतोय तो कम्प्लीट आणि अपलोड करतोय. तुम्हाला टायमिंग व दिला पाहिजे असं मला वाटतं, मग दिला टायमिंग व तुम्हाला, तर तुम्ही थोडं सपोर्ट दाखवा. चला, गुड मॉर्निंग ताई. काय आहे नाश्त्यालाच? मिसळ पाव, वडापाव मिसळ पाव दोन्ही आलं नाही रे. चला आता मस्त नाश्ता करूया. तर कसा वाटला कालचा दर्शन? कालचा प्रवास एक नंबर. थंड वारा, गारा, पाऊस, त्यांच्या भिंगऱ्या झालेल्या आहे चालू. पाय खपलं काय. सगळी नाश्ता करताना अशी चाय पिऊया आपण. चाय घेऊया, चाय इज लव का. नाश्ता करूया काय. मिसळ पाव मस्त वाटे टाकून तयार करूया मिसळ. चाय तर आयुष फेवरेट. त्यानं वडापाव पण एक्स्ट्रा. सकाळ असं खावायला भेटला का. लिंबू चालू दिवस फायदा आहे आपल्याला घरांचा खावायला भेटल्यावर. बरं वाटतं का. मग काय या रामपुटल ना काय दादा जेवण बिवण कसं आहे? मटन संध्याकाळी मग चिकन मटन बी जाय ना. हरीश दादाला फुल थँक्यू. काय आगरी खानावर काय हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स. जर कॉन्टॅक्ट करा, डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकलाय सगळा. फिरायचं असेल तर सगळीकडे फिरू शकता. इन्फॉर्मेशन लागेल तर नंबर टाकते स्क्रीनवर पण येत असेल डिस्क्रिप्शन मध्ये. जेवणाची तर उत्तमच सोय आहे. रावा खावाची काही टेन्शन नाही. मजा येते का. नवरात्रीच्या झाल्या आणल्या मॅचिंग पंढरपूरच्या का झाल्या. मग कैसा आहे नाश्ता, कैसा आहे नाश्ता कैसा आहे. हा घरची जवळ आहे ना. घरची जवळ आयवनी 2 वेळा घेतला का. 2 वेळा घेतलास. करा बोल राव दे. खा घे आपल्याला बरोबर. फेकाचा नाही. खा बिंदास. काल कैसा वाटला प्रवास? छान प्रवास झाला. बरोबर गेलेलं नक्की. मग दर्शन घेऊन आलो. गारा वगैरे पडल्या. गारा कोणी सांगितलं. गेलत नक्की गेलत. सगळी आमची मंडळी आहे निघली ना आता. चला काश्मीर. बाय बाय दादासा आता. ए छोटी बाय बाय. दादासांचा प्रवास संपलाय अशी वैष्णव देवी करून, आणि आम्ही निघालो. बसमध्ये बसलो ट्रॅव्हलर आणि श्रीनगरला. त्यांचा आवरात होता. बाय बाय. भेटू परत दादा. चला भेटू परत. हा फक्त वैष्णव देवी करून निघाले. चला मजा आली तुमच्या सोबत. मस्त वाटला. बाय बाय छोटी. बाय. फुल एन्जॉय करू. आला असतास तर नाही. चल आता पण चान्स आहे. चालेल नक्की. चला बाय. सावकाश जा घरी. फक्त काही करायला नाही ना, पण रिस्क घेण्यात पण काय अर्थ नाही ना. रिस्क घेण्यात काय अर्थ नाही ना. आपल्यावर लेडीज आहेत ना. लेडीज आहेत आपलं फॅमिलीवाले आहेत. डिसिजन घ्या. मी साईडला जातोय. तुमचं तुम्ही डिसिजन घ्या आणि तुम्ही सांगा मला की बाबा आपण काय करू शकतो. तुम्ही पण मला सजेस्ट करा की बाबा आपण असं करू शकतो. आता थोडासा प्रॉब्लेम झालाय, म्हणजे लँडस्लाइड झाली. दादा सांगेल आपल्याला काय झालंय. थोडासा सांग दादा काय झालंय. पुढे लँडस्लाइड झालंय, परिस्थिती खूप बेकार आहे इथल्या रोडची. आता त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही आता न्यूज चॅनल पण चेक केले, त्यांचं म्हणणं असं आहे की पुढे तुम्ही जाऊच नका. आता पोलिसांनी पण आमच्या येथून चेकपोस्टवरून गाड्या रिटर्न फिरवल्या. तर आता विषय असा आहे की पुढे जायचं नाही जायचं. दुसरा रोड आहे, तिथून जाऊ शकतो आम्ही. पण तिथे जाऊन परत तिथं अडकण्यापेक्षा, सगळे एका गाडीत बसून राहण्यापेक्षा आम्ही असा डिसिजन घेतला होता
घेतोय की आज कटरालाच थांबूया आणि इथून शिवखोरी करून येऊया. म्हणजे शिवखोरी करून जेणेकरून आपण जो आजचा रस्ता आहे तो एक आजचा जो हे आहे तो आपण एक हे करूया आणि मग उद्या आपण श्रीनगरसाठी निघूया. ठीक आहे. जे बेस्ट तुझ्याने होईल ते तू हा करण्याचा जेवढं try आपल्याला करता येईल. आता जर श्रीनगरला आपण उद्या जातो तर विषय काय होणार आहे की सगळे पॉईंट कव्हर होतील की नाही होतील. मग आपल्याला काय करायचं की सगळे जेवढे पॉईंट कव्हर करता येतील तेवढे फटाफट करायचे. या पॉईंटला आपण 2 तास लावणार होतो तिथे आपण 1 तासात ते पॉईंट कव्हर करून सगळं श्रीनगर आपलं जेवढे लिहून दिले तेवढं सगळं कव्हर करायचं आहे. तर बघूया आता सगळेजण डिसिजन घेतो आपण काय करायचं ते आता थोड्याच वेळ सांगतो. कोणी सांगणार नाही की ऑप्शन दिलं की इच्छाच्या बायकांची टाकत असेल ना. दादाने ऑप्शन दिलं तर आता डिसिजन घेतलाय. विचारायला लागेल ज्याची त्याच्या फॅमिलीला विचारा. आता आम्ही सगळे कारण लीज घ्यायचीच आहे आज ना उद्या. रिस्क घ्यायचे भीती वाटते पण मग उद्या पण काय सगळा डिसिजन चालू आहे सगळ्यांचा. 4 गाड्या लागल्या ना आमच्या आणि 4 गाड्यांचा डिसिजन चालू आहे. मधल्या रस्त्याने हॉटेल बिटेल काय नाही. पटनी टॉप सोडल्यानंतर काय नाही मध्ये. काही नाही. लेस कुरकुरे आहे ना सगळ्यांवर. तिथं तेच खावं लागेल. त्याच खावं लागेल. दिन जर काही लँडस्लाइड झालेले असेल तर अटकलो तर लेस कुरकुरे कंपल्सरी लागणार. डिसिजन फायनल झालं दादा जावाचा आहे. जायचंय सगळी बोलतात. सगळ्यांनी डिसिजन घेतलाय. सगळ्यांना काश्मीरला जायचं. चला मग. तुझं काय डिसिजन? चला जायचंय आणि दादानी डिसिजन घेतलेला. तुमच्या गाडीचं काय डिसिजन आहे? आम्ही डिसिजन घेतलाय काश्मीर में बर्फ देखेंगे हा. आणि शर्ती असताना आपल्याकडे ओवलेला बर्फ गोलाचा आपला धंदा चालू करायचा आहे. बरोबर एक नंबर पार्टनरशिप मध्ये मी काय बोलतो आपण लहान मुलांना जेव्हा आणले तो बर्फावर खेळण्यासाठी कूदण्यासाठी बरोबर वेळ काढून इकडे आलो. सगळी लग्न बिग्न गेली आपली. जत्रा गेली आमची. जत्रा गेली. जत्रा गेली. मग आता आजच्या ना हल्दी 4-5 मला सोडून आले बर्फ खायला. मग बरं भेटेल. चला सगळे डिसिजन घेतलाय आम्ही. काय मत आहे याच्यावर? म्हणजे कसं वाटतंय रिस्क घेणं गरजेचं आहे गोष्टीसाठी? ऍक्च्युली मला सर्वात भारी काय वाटलं माहितीये का, रिच दादाने काय केलं माहितीये का, सर्व जे हे आहेत आपले टुरिस्ट त्यांच्यावर डिसिजन कंडिशन सांगितली की असं असं तिकडे झालंय. आपण सर्वांनी ठरवलंय की हा जायचं आहे, रिक्स आहे. भले रात्रभर गाडीत थांबायला लागलं तरी चालेल पण जायचं आहे. रूम वगैरे पाहिजे तर इथं थांबा कारण तिकडे वॉशरूम वगैरे गाडीत थांबलं तर भेटणार नाही. मग सर्व फॅमिली असल्यामुळे लेडीज असल्यामुळे ते सर्व विचार करून दादाने डिसिजन घेतलाय की तुम्ही सांगा काय करा. तुम्ही बोला जायचं, सर्वजण बोला जायचं. मग दादाने ठरवलं की जायचं. मग तो आपण चाललोय काश्मीरला. आता आम्ही बसू गाडीमध्ये आणि निघू मस्त श्रीनगर साठी. रस्त्यामध्ये काय प्रॉब्लेम येते काय कसं होतंय ते तुम्हाला हा अपडेट घडामोडी देत राहू आपण. काश्मीरी अपडेट बाय सोहन नाईक. पहिला चांगला मोडला तर कमरा मोडतील. अभी किधर जाने वाले? श्रीनगर ना. जय. चलो अभी निकलते हैं श्रीनगर के लिए. चलो. जय माता दी. जय माता दी. अरे जोर से बोलो जय माता दी. सारे बोलो जय माता दी. आगे वाले बोलो जय माता दी. पीछे वाले बोलो जय माता दी. पोलीस तयाशी कोणालाच सोडत नाही आणि सगळे ट्रॅव्हलर तयाशी लागले. सगळी वेट करताना त्यापेक्षा दादाचा निर्णय बरोबर होता. रूम म्हणजे दुपारपर्यंत सोडू पण शकतो काही सांगता नाही. दादाचा निर्णय ओके होता का आपण रूमवर थांबूया. पुढं का नाही जाऊन देत नाही का. टोटल 50 गाड्या अटकलं होतं का ते. 50 गाड्या ते याच्यात दरिंग कोसळल्या म्हणजे 10 आपल्या मातीमध्ये डोंगराच्या मातीमध्ये. आयुष्यभर म्हणजे काय आलं होतं सला म्हणजे सांगू शकत नाही आपण कवा क्लिअर होईल त्या. असा सीन आहे याची. पहाडी योच विषय असतं कवाही काही करू रे आपण. हां मजा कवाही करता येईल. फक्त सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. डेंजर अशी लँडस्लाईड झाली बघा. पूर्ण असा कपला डायरेक्ट कपला विषय. बघा घराबिरा खराब झाली. आवडी लँडस्लाईड झाली म्हणून आम्हाला जाता नाही पुढे. खराब एकदम खराब.
हालत झाली. त्याच्यामध्ये जी माणसं गेली असतील काही काय विषय रे, कवाही जिंदगी जाऊ शकतो. थोडीशी एन्जॉय करून घ्या, स्ट्रेस घेऊ नका. ये अभी क्या बना है? चाय. ये चाय बना है क्या? ये चाय थोड़ी है. वही तो, ये चाय थोडी आहे भाई. क्या अभी कुछ भी बात कर. हा, कुकर मध्ये कोण चहा बनविल? पुचाट झालाय, पुचाटचा काय 2 ही सिटी हो गई इसलिए उल्टा नहीं हुआ ऐसा वो बोलता है. वाईट लँडस्लाईड झाली, काही सांगता नाही काय होईल. माझं तरी म्हणणं आहे का वैष्णोदेवीच्या रूमवर जाऊन थांबावा उद्या जर काही झाला तर. कारण तर आवरा खतरनाक सीन झालाय ना, तर 1-2 दिवस तरी लागतील. आणि अशी आल्टो बघा, आल्टोला काय बनवलंय, उसाच्या रसाची गाडी. काय काय टेक्नॉलॉजी आहे भाई, एक नंबर. ऑल्टो गाडीला डायरेक्ट उसाची गाडी बनवली. टेक्नॉलॉजी इंडिया से बाहर नहीं जानी चाहिए. ये टेक्नोलॉजी इंडिया से बाहर नहीं जानी चाहिए भाई. एक नंबर, क्या ही जुगाड़ बनाए, एक नंबर. किधर? दंगल में, कटरा दंगल है ना. हाँ दंगल है, उधर जा रहे. ये आइडिया कैसे आया आपको बनाने का? तो ऐसे ही भैया, हाँ हमारा शौक रहता है. पहले ऑटो में बुलाया, हाँ. पहले मोटरसाइकिल में बनवाया, अभी मारुति कार में बनवाया. अच्छा, ऐसा कुछ ना कुछ नए नए कारनामे करते रहते. अच्छा, बढ़िया है. चलो भाई, थँक्यू. अच्छा लगा बात करके आपसे. जय माता दी. आम्ही फिरून झालेलं आहे, फक्त एक पण फोटो काढला नाही कारण तर मोबाईल जप्त झालं सगळ्यांचं. तर आता परत आलो मी कटराला लोक परत तेच घातलं. परत चला शिस्त लय ढगफुटी झाली, एकदम खराब परिस्थिती झाली. आणि ज्यांची कोणची फॅमिली त्यांना अटकली असेल त्यांच्यासाठी थोडं लय वाईट वाटते. म्हणजे काय इमॅजिन नाही करू शकत कोण का फिरायला गेलाय आणि असा झाला आपल्यासोबत. मी लय सेफ आहोत, ती एक मोठी गोष्ट आहे. देवाची कृपा आहे. आता आम्ही परत रिटर्न जाण्याचा यो केलाय, निर्णय घेतलाय. 200 किलोमीटर आपण पाठीच आहोत. ऑलरेडी 200 किलोमीटर पाठी आहोत. तर आम्ही रिटर्न जाण्याचा निर्णय घेतलाय कटरापर्यंत. तिथंची स्टे करू. बरं कैसा वाटला? बरं, एक नंबर. सेम कलरच्या साऱ्या घातलेल्या, काही फायदा नाही झाला. जिंदगी असावी तर अशी. आंबा बिंब घेऊन आले, थँक्यू. काय वाटतंय आंबा बिंब घेऊन आले म्हणजे असं घरांची बाहेर निघलोत नाही असं वाटतं. तुम्ही घरून पण आंबा पिला नाही म्हणा. आवरा मस्त आंबा आहे, वाज घेऊन माझ्या. सुरी पण आणले, नशीब चेकिंग नाही झाली. चेकिंग झाली असती, यांना पहिला उचलला असता. त्यांचे पण आपल्याला आंबा खातो गाईच. काय यो सीझनचा पहिला आंबा खातो. जारावत आहे का? नाही, जारावतच आहे यो. आंबा जारावतच असते का? प्युअर हापूस. एक नंबर. धन्यवाद. अभी जा रहे राफ्टिंग पॉइंट, कल जाएंगे. डेंजर झोपला, जो पंचजोपण पडतंय का? 2 वेळा पडला ना. आता मी राफ्टिंग पॉइंटला पोहोचलो, बट एक्स्ट्रीम म्हणजे पावसामुळे राफ्टिंग पण बंद आहे. किस्मत तरी काय आहे, पाऊस म्हणून राफ्टिंग बंद आहे. पाणीच नाही नदीला. पाणी हा पक्का पाणी येतो, जास्त पाणी सोडलंय त्याच्यामुळे बंद आहे. पाणी ऊन आहे एवढा. तर विषय काय माहिती आहे का? आता बाबूने आईस्क्रीम आणली आमच्यासाठी. बाबू धन्यवाद, थँक्यू. काय थँक्यू. असं जेवण बनवलंय ताईसाठी. चिकन, आज चिकन आहे. संडे स्पेशल का? संडे स्पेशल चिकन वगैरे मस्त बनलाय. कवा होते असं झालंय, भूक लागली मरणाची. चिकन आहे तर पहिलाच जेवायला आलाय. आता तुम्हाला वाटतं सगळ्यांना लास्टला घेतला मी. सगळ्यात पहिला जास्त पीस दिलं असं वाटतंय बघा आपला घरचा जेवण. आता फक्त जागा होता मस्त असं जेवण. पाणी पण आलाय पहिलाच ना. हा पहिला आपला असं असतं. पाणी पण आलाय, थंडावा वारा सुटलाय आणि गरम गरम जेवण, चिकन आणि भात. खूप दिवसानंतर. चला जेवूया. तुझं काय एवढूसच का? मस्त आहे. शपथ खतरनाक. हे बकऱ्यानं केस बघा का त्यात. आता जेवून झाला आमचा ना, असं थोडं फिरत होतो या बकऱ्याला पक्क्या. एक नंबर. हो हो. ला 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 ला. बोकर बघा कसला आहे.
पाऊस पण भरतोय आणि निंबर पण आलाय. मारशील शिंगबिंगट काही. जाऊ चला शिवपुरीचा काय विषय? शिवपुरी काय माहितीये का, जेव्हा भस्मासूर आलता ना अटॅक म्हणजे भगवान शिवचे इथं, तेव्हा त्याच्यापासून वाचासाठी भगवान शंकर शिवपुरीमध्ये गुफा आहे ना त्याच्यामध्ये थांबले अशी मान्यता आहे. रिव्हर राफ्टिंगला येणार होतो, आता नदीची हालत बघा, पैसा पाणी झालाय. या रिव्हर राफ्टिंग कवा झालं? लँडस्लाइड मुळे पाणी घरात झालंय, नाही तर नॉर्मल असतं पाणी. लँडस्लाइड झालाय ना त्यांची पाणी येत आहे म्हणून पाणी चिखल झालाय बघा. गव्हाची शेती बघा अशी तुम्ही कशी करता. ही आयो आहे ना तोरते बघा कशी कापते, कापणी चालू आहे बघा, कापणी गव्हाच्या शेतीची. कापाला मदत करू काय? हम फायनली पोहोच गए शिवपुरी. ही हॉटेलला स्टे आहे आमचा, हॉटेल घेतलाय आणि आजचा पूर्ण दिवस आमचा ट्रॅव्हल होता श्रीनगरला जायचा, बट लँडस्लाइड मुलं जमला नाही आम्हाला जावाला. पण आम्ही दिवस वेस्ट नाही केला कारण तर मध्ये मस्त असं जेवण बनवला रस्त्यान आणि मोठे मोठे डोंगरांशी ट्रॅव्हल करून आता शिवपुरीला पोहोचलो. तर उद्याचा दिवस आमचा ट्रॅव्हलमध्ये जाईल, बघू आता कसं काय होतंय. पण मजा आली. शिवपुरीला आलो पण आम्ही दर्शनाला नाही जाऊ शकत, आता लेट होईल. आता 6:30 वाजलं आणि 7-7:30ला बोलतं बंद होतं. आता 4 किलोमीटरवरती चरायचं आहे बोलल्यावर तर नाही होऊ शकत. आणि सकाळचे लवकर आम्हाला आणखी निघायचं आहे, फक्त आम्ही स्टेसाठी शिवपुरीला